सो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट मुकुल साबळे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. सर सुट्टी म्हटलं आणि फिरण्याचा प्लॅन झाला तर डोळ्यासमोर येतो तो सर्वात प्रथम सह्याद्रीची वार्ताच वेगळी आहे. सो त्यामुळे आमचा पण असा एक ट्रेक करण्याचा प्लॅन झाला होता. थेट सह्याद्रीच्या पोटामध्ये आज आमचा ट्रेक करण्याचा प्लॅन आहे. भारतातील सगळ्यात मोठी दरी, आशिया खंडातील सेकंड नंबरची सगळ्यात मोठी दरी, सांदन व्हॅली या ठिकाणचा आमचा ट्रेक करण्याचा प्लॅन झालेला आहे. माझ्यासोबत आहेत सनी आणि स्वप्नील, ते पुढे गेलेले आहेत. मी पण चालत आहे मागणं तुम्हाला दाखवतो. मी ते दोघं जण चाललेले आहे पुढे ते, आणि आम्ही सध्या चाललेलो आहे. हा जो ठुंबा दिसतोय या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. हा माग जो थम्सअप सारखा दिसतंय ते रतनगडाचं आहे आणि त्याच ठिकाणी आपली सांदन दरी आहे. याला फॉलो करत करत आपण पुढे जाणार आहे. सो चला तर आपण सांदन दरी कमानीपासून आतमध्ये आल्यावर पूर्णपणे आपली दरी पूर्णपणे तुम्हाला दिसू शकते. मागे चालू होऊन जाते. 2 मिनिटाच्या अंतर असल्यावर कमानीचं आपण इथपर्यंत येऊ शकतो. तुम्ही बघू शकताय किती मोठे दगड इथं पडलेले आहेत. सनीशेट या ठिकाणी बसलेले आणि पूर्णपणे तुम्ही मध्ये बघू शकता जी दरी आहे ती दिसते. काही ठिकाणी इतकी चिपळून येते की एक माणूस सुद्धा बसू शकत नाही, आणि काही ठिकाणी इतकी मोठी आहे की 20-20 फूट अंतर आहे. दरी 4 किलोमीटर लांब आहे आणि 20 ते 40 फूट ही खोल आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही किती मोठे दगड या ठिकाणी पडलेले आहेत. आणि आपल्याला आतमध्ये पूर्ण दरी दिसतीये. ही बघा, या दरीला शॅडोविंग व्हॅली असं या नावाने सुद्धा ओळखली जाते, कारण की काही ठिकाणी सूर्यप्रकाश सुद्धा पडत नाही आणि पोचू शकत नाही, त्यामुळे सावली पडती, तर शॅडोविंग व्हॅली या नावाने सुद्धा तिला ओळखले जाते. आशियातली सेकंड नंबरची सगळ्यात मोठी दरी. हे जे दगड या ठिकाणी पडलेले आहेत, हे दगड कुठून आले असतील? ज्यावेळेस ही दरी तयार झाली आणि याच्या वरचे जे डोंगर आहेत, हे जे दिसत आहे, याच्यातून पडलेले हे डोंगरचे दगड आहेत. लय पाणी रे इथं. नाही बरोबर, शूज बी वळले होते ना. नको, पाय खराब होते. हा पाय आहे का तिथं? त्याच्यावर का तिथे गेलं तर बरोबर आहे सगळं बरं का. इथून एवढंच आहे आईची गाण. इकडून जेवतो मग साण्यासारखं.
पूर्णपणे दरीमध्ये आम्ही आलो. आता पाण्याचा डबका आहे आणि स्वप्नील पाण्यामध्ये उतरला. आम्ही शूज काढून ठेवले. शूज आता हातामध्ये धरावं लागते ना आम्हाला, पाणी क्रॉस करायचं. त्यामुळे आता पाणी आम्हाला क्रॉस करायचं आहे. पाण्यामध्ये छोट्या छोट्या मासे पण. अरे बाप, ह्या पाण्यामध्ये कोणी बर्फ टाकला काय स्वप्नील? पाण्यात कोणतरी बर्फ टाकलाय, तर एवढं वल्ल आहे आणि पूर्ण लय ओले. स्वप्नीलच्या पार मांड्या गुडघ्यापर्यंत पाणी लागतंय. 1 मिनिट मी पूर्ण तयारी करतो आणि मग फोन सोप्या भिजला पुरा. मोबाईल कुठे आहे रे? मला असं मॅटर होणार पुढं पैसे वगैरे पॅन्टीची खिशात काही ठेवत नाही. पाणी अतिशय गार आहे आणि आम्ही मोबाईल घातला का नाही? मोबाईल कुठं सोबत तेवढं वरलं तेवढं पर्यंत नाही जात कधी. खायला तरी काहीतरी तर काय नाही खायला खात नाही ते काही. अरे पाहिलं भेटत कोणाला ते तू का वर ढाल टाकला मग? अरे मग कुठे वगैरे आणि शब्द दे रे. चला आपण करायला बरं बोलू ना. थांब तिथे 5 मिनिटं पाण्यात. अतिशय गार असं पाणी आहे. ही दरी बघू शकतो तुम्ही किती वर आहे. हळूहळू पुढं जाण्याचं. दगडावर पायचा टाकला. पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि पाणी इतकं गार आहे. का बरं इतकं गार? इतक्या उन्हाळ्यात दिवसाचे 1 वाजलेला आहे तरी पण इतकं गार पाणी आहे का सांगता येत नाही. आणि स्वप्नीलला ते पायाला मासे हे करतायत गुदगुल्या, तर ते भारी वाटतंय. त्याच्यामुळे तर तिथं उभा आहे. सनी शेटला चावते मासे. बापरे, मजा आहे. मासे, साप एखादा साप जर निघाला ना स्वप्नील गेमच होणार आहे पूर्ण. पाण्यातली साप काय नाही करत बेविषारी असते तरी पण आपल्या नशिबाने एखादा विषय निघला मग. आपल्या नशिबाने एखादा असला विषारी. जीवनामध्ये मला साप झाली आहे. अरे बाप, डायलॉगच्या प्रॉब्लेम होणे. आयुष्यात बघू शकता पूर्ण पाणी शांत झालं पायापाशी. पाण्यातून येण्यासाठी आम्ही शूज काढले हातामध्ये आणि आता पाय वाळूस तर आम्हाला शूज काय घालता येणार नाही. त्यामुळं विदाऊट शूज चालावं लागतंय पाय. आणि ऑफिसमुळं रोज पायामध्ये दिवसभर शूज असतो. त्यामुळे जे आपले पाय आहेत ते मुलींसारखे नाजूक झालेले आहे आणि इतके कडे टोचताय त्याला. जर थोडा जरी त्याला दगडाचा कचरा बसला तरी सुद्धा साल्ट निघन इतके नाजूक पाय झालेले आहे सध्या.
त्यामुळे भरपूर जपून चालत आहे मी. बघू शकता तुम्ही दरी अत्यंत प्रचंड मोठी दरी आहे. वरती पण भरपूर, खाली पण. आणि चालतंय तर अजून बहुतेक 2 ते 3 किलोमीटर बाकी असेल. 4 किलोमीटर बघा तुम्ही पुढे समोर. खो गए हम कहाँ, रंग सा ये जहाँ, टेढ़े मेढ़े रास्ते हैं, जादुई इमारतें हैं, मैं भी हूँ तू भी है यहाँ. खोई सोई सड़कों पे सितारों के कंधों पे हम नाचते उड़ते हैं यहाँ. खो गए हम कहाँ, रंगों सा ये जहाँ, खो गए हम. अशा प्रकारे आपण व्हॅलीच्या शेवटच्या पॉईंटला आलेलो आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हॅली इथं संपलेली आहे. आपल्या ट्रेकच्या दरम्यान खूप मजा आली. आपण खूप मजा मस्ती केली. खूप ॲडव्हेंचरस ट्रेक झाला. एकदम छान लिटल ॲडव्हेंचरस आहे. जर तुम्ही येत असाल तर काळजी घ्या, काळजी घेऊन या, कारण की वरनं खूप दगडं वगैरे पडतात. आत्ता 4 महिन्यापूर्वी इथे एक इन्सिडेंट झाला होता. एक मुलगी इथनं रॅपलिंग करताना खाली पडली होती, दरीतनं वरून रॅपलिंग करत. आणि आता आपला हा व्लॉग संपत आहे. हे बघा पूर्णपणे एकदम इथं आम्ही बसणार आता अर्धा 1 तास, मग जाणार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.